हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. व्हेरी सिंपल टॉपिक इट इज. यामध्ये कर्ता आणि वर्ब या गोष्टी महत्त्वाच्या असतात. चला बघूया. सब्जेक्ट म्हणजे काय? सब्जेक्ट मराठीमध्ये आपण याला कर्ता म्हणतो. म्हणजे ती क्रिया जी आहे किंवा ऍक्शन ज्याच्याकडून घडते, ज्याच्याकडून क्रिया घडली जाते त्याला म्हणणार आपण कर्ता. आणि त्यानंतर जे काही असेल वाक्यामध्ये, कुठल्याही प्रकारचं वाक्य असू द्या, तर त्यानंतर क्रियापदापासून सहाय्यकारी क्रियापद किंवा मुख्य क्रियापद त्यानंतर जे काही तुम्हाला दिसेल ते असणार आहे प्रेडिकेट, म्हणजे बाकीचं वाक्य. ओके, एक एक्झाम्पल बघूया. जसं की ही इज प्लेइंग. सिंपल सेंटेन्स है ना. जर कर्ता सापडत नसेल तर कोण असं तुम्ही विचारू शकता. आता कर्ता आपल्याकडे इथे आहे ही इज प्लेइंग. कोण खेळत आहे? तर आपल्याला उत्तर मिळतं ही इज प्लेइंग, तो खेळत आहे. म्हणजे इथे सब्जेक्ट काय आहे? सब्जेक्ट आहे ही. आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला दिसतंय व्हर्ब आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद. इथं मुख्य क्रियापद सुद्धा असू शकेल. सो इथे आहे इज. इथून पुढे वाक्य जे काय असेल हे अजूनही मोठं असू शकतं. ही इज प्लेइंग विथ हिज फ्रेंड ऑन द ग्राउंड. सो हे किती मोठं असलं तरी हा सब्जेक्ट आहे आणि हे काय असणार आहे? प्रेडिकेट. आता सब्जेक्ट म्हणजे काय? सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि तो कुठल्या पद्धतीचा असू शकतो. तो कर्ता जो आहे म्हणजे सब्जेक्ट, तो असेल नाउन. ओके, आता इथे आपण हे लिहिले, त्याच्याऐवजी आपण त्याचं नाव लिहू शकतो. काय नाव लिहू शकलो असतं? कुठलंही नाव, जसं की राम है ना. राम इज प्लेइंग. तर सब्जेक्ट कुठल्या प्रकारचा असेल? ते असेल नाउन किंवा ते प्रोनाउन सुद्धा असू शकेल. प्रोनाउन कुठले? जसं की आय, ही, शी, इट या प्रकारचे वाक्य आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये बनवले आहेत. ओके, त्यानंतर अनेक वचन काय? वी, दे, यू. ओके, हे येऊ शकतात प्रोनाउन मध्ये. आणि नाउन कुठलंही असू शकेल आणि गरजेचं नाहीये की नाउन फक्त व्यक्तीच्या स्वरूपातच असेल. नाउन कुठलंही असू शकतं, जसं की बुक, फॅन, चेअर, द स्टुडंट्स, द टेबल. इट कुड बी एनिथिंग. व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल किंवा प्राणी असेल, ती कुठलीही गोष्ट असू शकते. कर्ता, कर्ता म्हणजे ज्याकडून क्रिया घडत आहे त्याला आपण म्हणणार कर्ता. आणि ज्या गोष्टीवर किंवा ज्या वस्तूवर ती क्रिया घडत आहे त्याला आपण काय म्हणणार? प्रेडिकेट. ते काहीही असू शकेल. जसं की इथे खेळण्याची क्रिया घडत आहे. जसं की अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. ही टॉट हिंदी. काय वाक्य घेऊया आपण? ही टॉट हिंदी. आता इथे ही काय आहे? घडत आहे ऍक्शन. कसली? शिकवण्याची ऍक्शन घडत आहे. कोण करतंय? ही. मग इथे ही काय झाला? कर्ता झाला. कोण हा प्रश्न विचारल्यानंतर जे आपल्याला उत्तर मिळेल ते इथे येईल. किंवा जर वस्तू असेल तर काय येईल? ओके, जसं की वस्तूबद्दल घेऊया. द फॅन वर्क्स वेल. द फॅन वर्क्स वेल. मग इथं सब्जेक्ट काय आहे? काय. द फॅन वर्क्स वेल. काय व्यवस्थित चालतं? तर फॅन. ओके, जर वस्तू दिसेल तर तुम्हाला विचारायचं आहे काय. काय विचारल्यावर जे तुम्हाला उत्तर मिळेल तो असणार आहे तुमचा कर्ता. आणि इथं क्रियापद आहे. क्रियापदापासून पुढे जे काही वाक्य असेल ते मोठंही असू शकेल, तर ते क्रियापदापासून जे पुढे वाक्य असेल त्याला आपण म्हणणार प्रेडिकेट. हा एकदम सिंपल आणि सोपा असा टॉपिक आहे, समजायलाही फार कठीण नाही. ही टॉट हिंदी. टॉट म्हणजे शिकवले. इथून पुढे काय आहे? प्रेडिकेट. सो दिस इज सब्जेक्ट, दिस इज प्रेडिकेट. इथे द फॅन सब्जेक्ट आणि इथे काय आहे? प्रेडिकेट. सो इट कुड बी एनिथिंग. आणि त्याच सोबत कर्ता असा फार एकच शब्दाचा असेल असंही काही नाही. लेट्स सी. माय फ्रेंड्स. ओके, माय फ्रेंड्स अँड माय पॅरेंट्स. My friends and my parents gave me gifts on my birthday. Okay, मोठंसं वाक्य. My friends and my parents gave me gifts. पुढे घेऊया on my birthday. मी लिहित नाही, फक्त बोलते. तर इथे कर्ता कोण? सो असं गरजेचं नाहीये की एकच नाव येईल किंवा एकच प्रकारचं सिंपल किंवा फारच एक छोटासा शब्द येईल असं काही नाही. तो मोठा सुद्धा असू शकतो. कोणी? सो माय फ्रेंड्स अँड माय पॅरेंट्स. हे पूर्ण काय आहे? हे आहे सब्जेक्ट आणि हे काय आहे? गिव्ह.
हे काय आहे क्रियापद. क्रियापदापासून पुढे जे काय असेल ते काय असणार आहे प्रेडिकेट. सो इट इज लाईक दिस. ओके, सो या पद्धतीने आपण इझिली सब्जेक्ट आणि प्रेडिकेट शोधू शकतो. हा एकदम सोपा टॉपिक आहे अँड हा तुम्हाला नक्कीच 1 मार्क देईल. ओके, इन नेक्स्ट lecture we will see some more easy topics which will give you 1 or 2 marks in your exam. Okay, see you in the next video.